ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या मिळकतींचे, त्यांच्या घरांचे, त्यांच्या खाली भूखंडांचे अधिकार अभिलेख उपलब्ध व्हावे या मुख्य उद्देशाने भारत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी 24 एप्रिल 2020ला संपूर्ण देशामध्ये स्वामित्व योजनेचा शुभारंभ केलेला आहे। स्वामित्व म्हणजे सर्वे ऑफ विलेजेस अँड मॅपिंग इन विथ इम्प्रोवाइज्ड टेक्नॉलॉजी इन विलेज एरिया। महाराष्ट्र राज्यामध्ये ग्राम विकास विभाग, महसूल विभाग व भूमी अभिलेख विभाग तसेच केंद्र शासनाचा पंचायती राज विभाग सर्वे ऑफ इंडियाच्या मदतीने स्वामित्व योजना संपूर्ण राज्यामध्ये राबवली जाते। या योजनेमध्ये मुख्यत्वे ग्रामीण भागातील गावठाणामध्ये राहणाऱ्या लोकांच्या घरांचे तसेच शासकीय मिळकतींचे, रस्ते, खाली भूखंड, ग्रामपंचायत, शाळा या सर्व मिळकतींचे ड्रोनच्या सहाय्याने मोजमाप केले जाते। मोजमाप करून त्यांचे नकाशे तयार केले जातात आणि आखीव पत्रिकेच्या स्वरूपात त्यांचे अधिकार अभिलेख तयार केले जातात। या योजनेचा मुख्य उद्देश की ग्रामीण भागातील लोकांना आखीव पत्रिकेच्या स्वरूपात अधिकार अभिलेख उपलब्ध व्हावे। अधिकार अभिलेख उपलब्ध झाल्यामुळे ग्रामीण भागातील बेरोजगार व्यक्तींना, लोकांना नॅशनलाइज बँकेमार्फत त्यांना कर्ज उपलब्ध होतं। जमिनीचे हस्तांतरण व्यवहार किंवा पोट हिस्स्याची कार्यवाही जी आहे ती या स्वामित्व योजनेमुळे ती सुलभ झालेली आहे। जमिनीच्या व्यवहारामध्ये पारदर्शकता आलेली आहे। ग्रामपंचायतला ग्रामीण भागातील मिळकतीवर कर आकारणे हे अधिक सोपे झालेले आहे। घरकुलासारख्या शासकीय योजना राबविताना या स्वामित्व योजनेतील अधिकार अभिलेखाची मदत होत असते। ब्रिटिश कालावधीपासून जे ग्रामीण भागातील लोकांना ग्रामपंचायतच्या नमुना 8 शिवाय दुसरा कोणताही अभिलेख उपलब्ध नव्हता, तो आता स्वामित्व योजनेमुळे अधिकार अभिलेख उपलब्ध होऊ शकलेला आहे। ग्रामीण भागामध्ये जमिनीच्या व्यवहारामध्ये जे सर्वसाधारण नागरिकांची फसवणूक व्हायची ती फसवणूक सुद्धा या स्वामित्व योजनेमध्ये टाळल्या जाते। असे विविध उपयोग या स्वामित्व योजनेचे आहेत। उपाधीक्षक भूमी अभिलेख साकोली कार्यालयाने स्थानिक पदाधिकारी, अधिकारी व कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी यांच्या मदतीने संपूर्ण 100% स्वामित्व योजनेचे काम पूर्ण केलेले आहे। एकूण 68 गावांचे काम पूर्ण करायचे होते। ते 68 गावांचे काम 1 जून 2025 पूर्वीच पूर्ण झालेले आहे। संपूर्ण नागरिकांना, ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या मिळकतींचे अधिकार अभिलेख उपलब्ध झालेले आहेत। सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती ही उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामार्फत केली जाते। धन्यवाद।